आत्ता पौर्णिमा येईल ना, ती वटसावित्री पौर्णिमा येईल नाही शंतर. ह्या बाया जातात, ते दोरा गुण पूजा कर आणि घरी गेल्या की नवऱ्याशी भांडता, मला आज उपवास आहे आणि फराळाचं आणलं नाही. काय करतात त्या उपासातून मातीत घालतो तो उपास. त्या उपासाचा अर्थच आहे, प्राण गेला तरी पतीचा अपमान न करणे. हा विधी आहे खरा. पण रोज नवऱ्याशी भांडाल, त्यांची चूक आहे. त्यांची चूक तर नक्कीच आहे, पण तुम्हाला स्त्रीजन्म मिळाला काही फार पुण्याने नाही मिळाला, तुम्हाला सहन करण्याकरता मिळालेला आहे. ऐसे हूँ पति पद किए अपमाना, नारी पावे जमपुर दुःख जाना. तुलसीदास महाराजांना विचारायचं खरं काय म्हणतात ते. सावित्री व्रत करायचं असेल तर हाती पाणी घेऊन संकल्प करा. एकदम नका करू फार, की बाबा मी आजपासून निदान चातुर्मास तरी नवऱ्याबरोबर भांडणार नाही. निघतात काय चातुर्मासाचे दिवस तर काढून दाखवा, मग पुढे व्रत पाहू. पण नुसतं व्रत करून ते खाण्यापिण्यात बदल, आणि तिथे काय बायांच्या भेटी होतात त्या झाडाजवळ वृक्षाजवळ. काय ग काय काय बोलली सासू, कसं गेलं, नंदन आली काय, मारामारी झाली काय काय वगैरे वगैरे. काही घेणं देणं नाही त्याचं. आणि भटजी पोथी सांगतात यांनाही तुमचं घेणं देणं नाही. 50 रुपये काढा, दुसरं घर चाललो, असं आहे सगळं.